हाय फ्रेंड्स, मी स्वाती लाईफ इझी एमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आज मस्त अशी ज्वारीची आपण इडली बनवणार आहोत। डायबिटीज फ्रेंडली अशी इडली आहे। बघू शकता अगदी जाळीदार, छान लुसलुशीत, कापसासारखी मऊ, इतकी मस्त अशी तुम्ही सुद्धा पहिल्यांदा कराल तर चकित व्हाल की ज्वारीची इडली इतकी सुंदर कशी होऊ शकते। बघू शकता झटपट अशी इडली तयार झालेली तुम्हाला आता इथं दिसू शकतात। छान अशी होल पडलेले, त्यांना जाळी पडलेली मस्त अशी, इतके खुसखुशीत आणि मस्त तयार झाली होती। तर मी काय केलं, 3 वाटी ज्वारी घेतलेली आहे आणि छान अशी निवडून घेतली, पाकडून घेतलेली आहे आणि 3 वाटी मोजून घेतली मी। आणि आता स्वच्छ असे 3 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेणार आहे। बघू शकता व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला इतकी साधी सिंपल रेसिपी करायला भेटेल की तुम्ही सुद्धा नवल कराल आणि सहज पावसाळ्यात आणि हिवाळ्यात ही ज्वारीची पीठ जे असतं ते लवकर आंबलं जातं। तर 3 वाटी ज्वारीसाठी मी 1 वाटी उडदाची डाळ घेतली आणि 1 पोहे खाण्याचा चमचा जो असतो ना त्याची मी मेथी घेतलेला आहे, 1 चमचा मेथी स्वच्छ, ते सुद्धा मी 3 पाण्याने स्वच्छ असं धुवून घेत आहे व्हिडिओमध्ये। तर व्यवस्थित आता मी हे दोन्ही डाळ सुद्धा आणि ज्वारी सुद्धा 12 घंट्यासाठी ना भिजू घालून घेणार आहे। आता मी स्वच्छ पाणी टाकून घेतलेले आहे। आता दोघं मी 12 घंट्यासाठी भिजत घालून देते, झाकण ठेवून देते। आता आपण 12 घंटे झालेले आहेत, आपण आता बघूया। छान मस्त अशी उडदाची डाळ तयार झालेली, भिजून तयार झालेली आहे। आता आपण आहे ना ज्वारी बघू शकतो, ज्वारी जशी आतून मऊ असते पण वरून अशी कडक लागते, पण तशाच पद्धतीने होत असते। जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही कोमट पाण्यात सुद्धा टाकू शकतात, अगदी कोमट नॉर्मल असतं त्या पाण्यात सुद्धा भिजत घालू शकतात जर तुम्हाला लवकर करायचं असेल तर। आणि ह्या पद्धतीने मी मस्त अशी आता पहिले उडदाची डाळ दळून घेतलेली आहे आणि एका डब्यात काढून घेणार आहे। अशा पद्धतीने आपण जी प्रोसेस डाळ तांदळाच्या इडलीला वापरतो ना त्याच पद्धतीने आपण इथं तीच पद्धत आपण इथं वापरणार आहोत। बघू शकता छान। आता आपण डब्यात आपल्याला फर्मेंटेशन करण्यासाठी ना काढून घेत आहे। आपण आता रात्रभर 12 घंट्यासाठी परत हे आंबवण्यासाठी ठेवून देऊया। व्यवस्थित काढून घ्यायचंय, अशा पद्धतीने काढून घेत आहे। आता आपण आहे ना बघू शकता मी आता ज्वारी छान आता मिक्सरला लावून दळून घेत आहे, तुम्ही बघू शकता। पण मस्त अशी रवेदार दळायची आहे, खूपच बारीक नाही। बघू शकता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतेच आहे की कसं दळायचं। ती थोडी नॉर्मल आपण रवा टाईप दळलेलं छान असते आणि फुगतात पण इडली छान। अशा पद्धतीने आपण पीठ दळून घेत आहोत, मिक्सरला वाटून घेणार आहोत। आता आपण मीठ टाकून घेणार आहोत, मीठ टाकल्यामुळे ना फर्मेंटेशन खूप लवकर होतं। आता एकदम व्यवस्थित चाळून घ्यायचं पीठ मिक्स होईपर्यंत, डाळीचं आणि ज्वारीचं। बघू शकता अशा पद्धतीने छान मिक्स करून घेते आणि डब्याचं झाकण लावून मी आता ठेवून देणार आहे। आता तुम्हाला दाखवते पीठ कसं दळलेलं आहे, तर अगदी जवळून दाखवते बघा। अशा पद्धतीने दळायचं आहे, खूपच पीठ बारीक करायचं नाही आहे, थोडं रवेदार ठेवायचं आहे मस्त। आता आपण आंबवण्यासाठी ठेवून घेऊया। आता रात्रीचे मी 7 वाजता ठेवले, तर दुसऱ्या दिवशी मी बघूया तर 8-10 घंट्यामध्ये सुद्धा छान असं फर्मेंटेशन होऊन येतं। तुम्हाला आता मी डबा उघडून दाखवते तर तुम्ही बघू शकता कसं। आणि हे पीठ खूप लवकर आंबलं जातं, व्हिडिओमध्ये पाहू शकतात। तर पावसाळ्यात किंवा तुम्ही खूपच खाण्याची इच्छा झाली तर तुम्ही ज्वारी हिवाळ्यात सुद्धा बनवू शकतात, खूप लवकर आंबलं जातं, अगदी झटपट आणि चवीला सुद्धा छान होतात। आणि डायबिटीज फ्रेंडली असल्यामुळे डायबिटीजच्या लोकांना सुद्धा खूपच चांगली आणि पौष्टिक हेल्दी अशी आहे। तर आता आपण आहे ना जी प्रोसेस डाळ तांदळाच्या याला वापरतो ना तीच प्रोसेस आपण इथं पण वापरणार आहोत इथून पुढे। आता तेल टाकून घेणार आहोत। तेल टाकण्याचं कारण असं की आपली इडली ना घशात अटकू नये, कोरडी लागू नये, म्हणून छान असं मी 2 चमचे तेल टाकून घेतलेले।
मीठ तर मी रात्रीच टाकून घेतलेलं होतं. छान आता व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे मी. 2-3 मिनटासाठी छान मिक्स करून झाल्यानंतर आहे ना, एक आप्पे पात्र घेतलं, त्याला तेल टाकून घेतलं. तेलाने अशा पद्धतीने तेल टाकून घेतल्यानंतर आहे ना, व्यवस्थित मी ना त्याला हे लावून घेणार आहे बोटांच्या साह्याने. बघू शकता. आता आपण थोडं थोडं टाकणार आहोत, कारण ही इडली खूप छान फुगते. अगदी बघू शकता मी अर्धीच पळी टाकते. अशा पद्धतीने टाकून घ्यायच्या आहेत. टम्म अशा फुगतात. व्हिडिओमध्ये बघू शकता. नक्कीच ट्राय करा. आणि लाईफ इझी मी या यूट्यूब चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्हाला आजच्या इडल्या जर आवडल्या असतील तर नक्कीच तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आता मी आधीच पाणी 15 मिनटं पहिलेच बघू शकता, 15 मिनटं पहिलेच मी पाणी उकळीला ठेवलेलं होतं. छान असं उकळ फुटलेली. त्याच्यानंतरच मी इडल्या ठेवलेल्या आहेत. तुम्ही ढोकळे म्हणा किंवा तांदळाचा ढोकळा नुसता, तो सुद्धा तुम्ही केव्हा ठेवायचा, जेव्हा खूपच पाणी तापून उकळलेले वाफ निघत असेल त्यावेळेला ठेवायचं आहे. बघू शकता छान अशी इडली आपली मस्त टम्म फुगलेली आहे. जाळीसुद्धा दिसते जवळूनच. आता आपण आहे ना उतरून घेणार आहोत थंडी. आणि ही इडली ना नॉर्मल गरम असल्यावरच काढायची, म्हणजे छान अशी निघून येते. कडे जे असतात ना ते कडक होऊन जातात. बघू शकता अगदी छान अशी आपली इडली तयार झालेली आहे. अजिबात कच्ची नाही आहे. बघू शकता खाली भांड्याला सुद्धा लटकलेलं नाही. जाळी किती छान आली आहे. इडली खूपच मस्त झालेली. जाळी तुम्ही बघू शकता किती छान आलेली आहे. बघू शकता किती इझिली निघतायत. नक्कीच करून बघा. डाळ तांदळापेक्षा सुद्धा खूपच सोपी आणि अगदी पौष्टिक अशी रेसिपी आहे. आणि मस्त अशा तयार झालेल्या आहेत. आणि थोड्या त्या तांबूस कलरच्याच येतात की आपण ज्वारीपासून बनवलेल्या आहेत म्हणून. खूपच पांढरशुभ्र नाही आहेत. आणि व्हिडिओ स्किप न करता धन्यवाद.